नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवृत्त विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना एका प्रकारे PCIने झटकाच दिलं असं म्हणावं लागेल। बिकॉज डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन DPEE म्हणजेच इन शॉर्टमध्ये एक्झिट एक्झाम जी आहे ती ऑफिशियली लागू करण्यात आलेली आहे। सर्वात मोठी न्यूज म्हणावं लागेल डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी। बिकॉज जोपर्यंत तुम्ही एक्झिट एक्झाम ही क्रॅक करणार नाही, पास होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला लायसन हे मेडिकलचं लायसन तुम्हाला मिळणार नाही। आता यामध्ये खूप जास्त गोष्टी दिलेल्या आपल्याला मेन बघायचं आहे की एक्झामचा दिनांक काय आहे, त्यानंतर एक्झाम ॲडमिट कार्ड कधी येईल तुमचं, प्रोसेस काय आहे कंप्लीट, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सिलेबस काय आहे। तुम्हाला सिलेबसबाबत कोणी सांगणार नाही, तुम्हाला फक्त याच यूट्यूब चॅनलवरती सिलेबसबाबतसुद्धा माहिती मिळणार आहे। नेमका सिलेबस काय राहणार आहे आणि लगेच तुम्हाला काय तयारी करावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता की सूचना बुलेटिन की उपलब्धता म्हणजेच जी प्रेस नोट म्हणा तुम्ही, ज्यामध्ये टोटल पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती 24 ऑगस्टला उपलब्ध झालेली आहे, म्हणजे ऑफिशियल वेबसाईटला उपलब्ध झालेली आहे टोटल सूचना। आता यापेक्षा तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, ऑनलाईन आवेदनपत्र जमा करणे की तिथी, एग्ज़ाम फॉर्म कधी भरू शकता तुम्ही, 24 ऑगस्ट दोपहर 3 बजे के बाद, म्हणजेच आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता। लास्ट डेट किती फॉर्मची, 13 सप्टेंबर 11:55 PM पर्यंत, 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन परीक्षा एक्झाम फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। परीक्षा कधी राहणार आहे तर 3, 4 आणि 5 ऑक्टोंबरला विविध स्लॉटमध्ये, आणि जी परीक्षा तुम्ही 3, 4 आणि 5 ऑक्टोंबरला देणार आहे त्याच्या रिझल्ट कधी लागेल तर 4 नोव्हेंबर 2024पर्यंत हा रिझल्ट लागणार आहे। आता यामध्ये जर तुम्हाला काही टेक्निकल एरर आल्या की आवेदनपत्र जमा करायचे तुम्हाला, म्हणजेच एक्झाम फॉर्म भरायचा आहे, किंवा तुम्ही जी एक्झाम फीज डिसाईड केलेली आहे ती तुम्ही इकडून पाठवली बट तिकडे कंप्लीट झाली नाही प्रोसेस, तर इथे नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही तिथेसुद्धा जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता। तर आहे सेम इंग्लिशमध्ये दिलेलं, फक्त बाकी काही विशेष नाही आहे। तर सर्वात इम्पॉर्टंट होतं आपल्याला की एक्झामची तारीख कळली तुम्हाला 3, 4 व 5 ऑक्टोबर, आणि एक्झामचा रिझल्ट राहणार आहे 4 नोव्हेंबरला। एक्झाम फॉर्म जे ते तुम्ही आत्ताच भरू शकता। मी क्लिअर करू इच्छितो, मोस्ट ऑफ द विद्यार्थी म्हणत असतील की सर आता ही कोणाकोणाला लागली, तर यामध्ये दिलेलं नाही आहे, यामध्ये सरळ दिलेलं आहे की डिप्लोमा इन फार्मसी ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे आणि म्हणजे का स्वीकृत पाठ्यक्रम सफलतापूर्वक पूरा कर लिया है त्यांनाच ही एक्झाम द्यावी लागणार आहे। म्हणजेच इन शॉर्टमध्ये सांगायचं काय, आता मी अगोदरच मागच्या वर्षी सांगत होतो की विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ज्यांचं लायसन राहिलेलं आहे त्यांनी काढून घ्या। एक्झिट एक्झाम केव्हाही लागू शकते, तर एक्झिट एक्झाम लागलेली आहे, ज्यांचं ही लायसन काढायचं राहिलेले त्यांना ही एक्झिट एक्झाम द्यावं लागणार आहे, तरच लायसन निघेल। सेकंड पॉईंट की आत्ता नुकताच डी फार्मसीचा सेकंड इयरचा जो रिझल्ट पब्लिश झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक्झिट एक्झाम कंपल्सरी आहे, सर्वांना देणं अनिवार्य आहे। कॉम्प्युटराइज ही एक्झाम होणार आहे, विविध सेंटरसुद्धा आपल्याला अलाउट करण्यात येतील। आता बघूया आपण सिलेबस नेमका काय ठेवलेला आहे डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशनसाठी। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असाल सिलेबस काय आहे, फार्मास्युटिक्सचे एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहे। स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही, किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजला स्टायलिश अक्षर राऊतलासुद्धा हा सिलेबस मी अपलोड करून देईल, किंवा टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता। इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबत फार्मसी लॉ अँड एथिक्सचे एवढे टॉपिक तुम्हाला करावं लागणार आहे। त्यानंतर कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटचे एवढे टॉपिक, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीचे एवढे टॉपिक, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा छोटासा स्मॉल पार्ट दिलेला आहे, फार्माकोलॉजीचा सुद्धा दिलेला आहे, फार्माकोथेरापेटिक्स दिलेलं आहे, त्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा सुद्धा चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीचा आहे, फार्माकॉग्नॉसी, सोशल फार्मसी। सर आता एवढे जे मी वाचून सांगितले, तर यापैकी मेजर इम्पॉर्टंट तुम्ही म्हणाल तुमच्या पद्धतीने कोणते, तर बघा सर्वात जास्त वेटेज जे दिलेले ते दिलेले आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीला 50 मार्क, फार्माकोलॉजी 50, फार्माकोथेरापेटिक्स 50, म्हणजे पेपर सेकंड जो आहे 3 पेपर तुम्हाला द्यावं लागणार आहे। एक पहिला राहणार आहे
फार्मास्युटिक्स त्याला 40 मार्क्स देण्यात आलेले आहे. फार्मसी लॉ अँड इथिक्सला 35, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटला 40, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीला 35, असे सर्व मिळून 150 मार्क. ठीक आहे. आता पेपर 2 जे यामध्ये 3 सब्जेक्ट इन्क्लूड केलेले आहे. 50 मार्काचा पेपर आहे, 150 मार्क आहे. पेपर थर्ड जो आहे तो 40, 35 टोटल 150 मार्कांचा आहे. तर हा तुमचा सिलेबस आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स जे आहे ते सुद्धा आपण क्लिअर केलेले आहे. यामध्ये आणखी डिटेल व्हिडिओ म्हणजे A to Z माहितीचा व्हिडिओ, जसं की यामध्ये काहीही अडचण आली तर काय करावं लागेल, आणखी यामध्ये भरपूर काही PDF खूप मोठी दिलेली आहे. तर मी यामध्ये शॉर्ट पॉईंट एकदम काढेल विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे एवढी PDF वगैरे तुम्हाला रीड करायचं काम नसायला हो. आणि उद्याला मी संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करेल. तर सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला मी डेटच्या एक्झामिनेशन सांगितल्या, कधी पेपर आहे, फॉर्मसुद्धा सुरू झालेले आणि तुम्हाला सिलेबस पण सांगितलं. तर आता लगेच तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. तेव्हाच तुमचा डी फार्मसी करायला काही अर्थ राहील. बिकॉज जोपर्यंत तुम्ही ही एक्झाम पास होणार नाही तोपर्यंत लायसन मिळणार नाही. मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा, बिकॉज सिलेबस कोणीच तुम्हाला सांगणार नाही आहे. फर्स्ट टाईम या यूट्यूब चॅनल तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.